पुणे मुंबई मिसिंग लिंकवरती आपण दृश्यामध्ये पाहतोय की एक दरड कोसळलेली आहे। खरं तर अनेक तास उलटून गेलेले आहे। ही दरड कोसळलेली आहे पुणे आणि लोणावळा या परिसरात। आपण पाहतोय की रात्रीपासून मुसळधार पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या पावसातच आपण पाहतोय की एक दरड कोसळलेली आहे आणि मिसिंग लिंकचा जो कॉर्नरचा भाग आहे त्या दरडीमुळे तो देखील कोसळला आहे। पाण्याचा प्रेशर भरपूर आहे, त्यामुळे प्रशासनाला काम करताना भरपूर अडचणी देखील येत आहे आणि आपण पाहतोय की मलबा बाजूला करण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सध्या हाती घेतलेलं आहे। आणि आपण दृश्यामध्ये पाहतोय की या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले देखील आलेले आहेत, ते देखील या मिसिंग लिंकची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं सर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। जशी घटना घडली तत्काळ आपण या ठिकाणी आलेला आहात आणि पाहणी करतायत, काय आपली प्रथम प्रतिक्रिया काय? जर हे जे पाण्याचा प्रवाह जो आपण आता इथं बघतोय हा अचानक बदलल्यामुळं जे काही वर्ण दगड वगैरे आला आणि त्याच्यामुळं हे जो स्लॅब जो आपला वर्ण जो हे आलाय हा कुठेही स्ट्रक्चरल ह्याच्यातला स्लॅब नव्हता, तर तो थोडं वर जे शोचं काम केलेलं आहे आणि संरक्षक भिंत जी केली होती त्याच्यातलं आहे। आता हे पाणी किंवा वर्ण अजून काय परिस्थिती आहे सध्या आपण बघतोय की एवढा पाऊस आणि धोक्यामुळं ॲक्च्युली वर काय आहे हे अजून समजायला हे नाही आहे, किंवा आता एवढं आले समजा पाऊस उघडला तर आपल्याला वर काही ना काही लोक बिकं किंवा जे करायचे आपल्याला करता येईल, पण जोपर्यंत थोडा पाऊस कमी होत नाही, धुकं जरा कमी होत नाही, तोपर्यंत एक्झॅक्ट काय झालं, का पाणी प्रवाह जो आहे तो या बाजूला वळाला किंवा एवढं वरचा जो काही हे म्हणतोय पुढं वाढतंय का काय हे सुद्धा आपल्याला जरा पावसाचंही झाल्याशिवाय कळणार नाही। पण आता आपण स्लॅब हलवण्याचं काम चाललंय, शक्यतो हे काम तर लवकर होऊन जाईल हे काय फार हे नाही, पण एकच आहे की अशा एवढ्या पावसामध्ये हे या बाजूनं परत ट्रॅफिक चालू करायची का नाही, पोलीस यंत्रणा आणि NH आपले MSRTCचे लोक ती चर्चा करून ठरवतील की बाबा जर वरनं काही परत दगडं वगैरे येणार नसली तर वाहतूक चालू केली जाईल या कनेक्टिंग लिंकमधनं, नाहीतर पोलीस यंत्रणा ट्रॅफिकचे असतील आणि MSRTCचे आमचे लोक हे त्याच्याबद्दल निर्णय घेतील। अनेक तासापासून मिसिंग लिंक पुणे मुंबई बंद आहे। प्रवाशांना नागरिक म्हणजे राहत त्रास देखील सहन करावा लागत आहे। नाही, आपण आता काय केलंय, जुना हायवे जो आहे तो चालू आहे। थोडं खालापूरच्या इथं नदीच्या पात्रातनं पाणी जास्त आल्यामुळे जरा थोडा वेळ बंद होता, पण तिथलं पण त्यामुळं जुना हायवे चालू ठेवलेला आहे। पण माझी जे प्रवास करतात त्यांना अगदी नम्रपणे विनंती आहे की गरजेपुरताच प्रवास करा। आज पावसाचं रेड अलर्ट, आजचा दिवस, मला वाटतं उद्याचा दिवस पण रेड अलर्ट आहे। रेड अलर्टच्या ह्याच्यामध्ये गरज असेल, इमर्जन्सी असेल तरच प्रवास करावा ही माझी विनंती आहे, कारण शेवटी हे सगळं नैसर्गिक ही गोष्टी आहेत। निसर्गापुढं आपण फार जाऊ शकत नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। जर नदीपात्रामध्ये पाणीच मावत नसलं तर ते पात्र सोडून वाहणार आहे आणि शेवटी रोडवर आलं की ते होणार आहे। त्यामुळं अशा काही घटना घडतात, ही घटनासुद्धा यापूर्वी ज्यावेळेला काम चालू होतं किंवा डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की या बाजूनं कधीही पाणी असं आलं नव्हतं। आता वर म्हणजे डोंगरामध्ये पाण्याचा प्रवाह का बदलला, तर तो थोडं पावसाळा उघडल्यानंतर तो प्रवाह दुसरीकडनं सुरक्षितरित्या आपल्याला वळवता येतोय का, या आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न करू। राजे, हा महामार्ग मग कधीपर्यंत चालू होईल हे देखील लोक नागरिक वाट बघत आहेत। नाही, हे आता जे म्हणजे डेब्रीज आलंय किंवा जे काही वर्ण हे आलंय हे आता क्लिअर होईल। मला वाटतं 2-1 तासात 2-3 तासात हे सगळं काढायला निघायला काय अडचण नाही, पण सुरक्षितता म्हणजे हे झालं सगळं काढणं आणि ओपन करणं। पण समजा आणखीन आता पाऊसचा आपण बघतोय, आपण इथं उभा आहे, आता इथं पाऊस किती आहे बघतोय, मुंबईत पाऊस किती आहे, आपण आता कॅमेरा तिकडं फिरवला तर पाणी किती वरनं जे डोंगरात नाही ते आपल्याला दिसतंय। अशा ह्याच्यात समजा आणि काही वरनं मलबा किंवा काही डोंगराचा भाग, दगड हे परत जर खाली आले तर मग ती रिस्क आपण म्हणजे कशी घ्यायची,
त्याचं थोडं असेसमेंट करून आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. पण शक्यतो आता एवढ्या वेळेमध्ये परत तर काही वरनं काही मटेरियल आलेलं दिसत नाही डोंगराचं. त्यामुळं 2-3 तासात हे क्लिअर झालं की एखाद दुसरी लेन किंवा 1-2 लेन चालू करता आलं तरी पोलीस यंत्रणा आहे. पोलीस त्याच्यावर जे असेल ते थोडं चर्चा करून परिस्थिती बघून निर्णय घेतील. लवकरात लवकर सुरू होण्याच्या दिशेनं आमचा प्रयत्न आहे. पण प्रवाशांची किंवा वाहनधारकांची सुरक्षा हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे आमच्या दिशेनं आणि त्याप्रमाणे आम्ही हे जे काय असेल ते निर्णय करू. आपण पाहतोय की दुसऱ्यामध्ये की या ठिकाणी जो कामगार वर्ग आहे, आपलं प्रशासन आहे, मोठ्या युद्ध पातळीवरती भर पावसात काम करताना पाहायला मिळत आहे. तर शेवटी सन्मान्य म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा आज आपलं विधानसभेचे तहकूब करून ते स्वतः आपली जी वॉर रूम आहे त्यांची डिझास्टर तिथं स्वतः बसलेले आहेत सगळीकडे लक्ष ठेवायला. त्यामुळं शेवटी आम्हाला आमचा नेता जो आहे हा लीड फ्रॉम द फ्रंट आपण म्हणतो तसं काम करणार आहेत आणि त्याचप्रमाणे आमची यंत्रणा काम करते की लवकरात लवकर वाहतूक सुरळीत व्हावी, सुरक्षितता प्रवाशांची राहावी हा आमचा प्रयत्न आहे. आणि आमची पूर्ण यंत्रणा म्हणजे MSRDC असेल, PWD असेल, नॅशनल हायवेवाले असतील, सगळेजण रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्यामध्ये पूर्ण यंत्रणा ऑन द फील्ड आहे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते शिवेंद्रराजे भोसले यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लवकरात लवकर हा जो मिसिंग लिंक आहे हा चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तसेच आपण पाहतोय की मलबा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचलेला आहे. काही मलबा आम्ही बाजूला देखील केलेला आहे. आमचे नेते अर्थात राज्याचे मुख्यमंत्री हे सध्या आम्हाला मार्गदर्शन देखील करत आहे. त्यांचं देखील म्हणणं आहे की सगळ्यांनी कामाला लागा. त्याप्रमाणे मी देखील या ठिकाणी सध्या आलेलो आहे आणि लवकरात लवकर हा मार्ग चालू करण्याचा आम्ही सध्या प्रयत्न करणार आहोत. कॅमेरा पर्सन आदिवासह मी रवी खरात, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.